सुंदरबनच्या जंगलातले शेरखान राजे खूप न्यायप्रिय आणि शांतताप्रिय होते. ते प्रजेची अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घ्यायचे. त्यामुळे सगळी प्रजाही खुश होती. प्राणी प्रजा, पक्षी प्रजा सगळी समाधानी होती आणि सगळे एकजुटीने, मित्रत्वाने, आनंदाने राहत होते. प्रजेलाही महाराजांचे खूप कौतुक वाटायचे. मग असे असताना एकदा काय झाले, शेरखान महाराज आजारी पडले. काही केल्या त्यांचा आजार बरा होईना. काय करावे बरे? सगळ्या प्राण्यांना चिंता लागून राहिली. महाराज बरे कसे होणार? महाराज बरे झालेच पाहिजे, आपले छत्र आहेत ते, असे सगळ्या प्राण्यांना, पक्ष्यांना वाटू लागले. मग एक वयस्कर लांडगेबुवा होते. ते काय म्हणाले, अरे मित्रांनो, तुम्ही महाराजांना एक जडीबुटी आणून द्या. मग भोले हत्तीदादाने विचारले, लांडगे मामा कुठे मिळेल ती जडीबुटी? मग लांडगे मामाने सांगितले, अरे आपल्या जंगलापासून तो लांब वर काळा डोंगर दिसतोय ना, त्या डोंगर चढून पलीकडे उतरायचं. खाली एक सरोवर आहे आणि त्या सरोवरात कच्छ नावाचा एक कासव राहतो. त्यालाही औषध माहीत आहे आणि तो सांगेल त्याच्याकडून ही जडीबुटी घेऊन या. ठीक आहे, सगळे प्राणी म्हणाले. मग कोण जाणार? मग भोले हत्ती दादा म्हणले, मी जातो. लखन माकड दादा म्हणले, मी जातो. गुट्टू ससेभाऊ म्हणले, मी जातो. तिघेही म्हणले, महाराजांना बरं वाटलं पाहिजे, त्यासाठी आम्ही तिघेही जायला तयार आहे. काहीही करून आपल्या महाराजांना बरे केले पाहिजे. मग लांडगोबा काय म्हणाले, अरे मित्रांनो, जावा तुम्ही, पण रस्त्यात खूप अडचण आहे, वाट अडचणीची आहे. ते काही नाही, कशी असू दे, आम्ही जाणार. महाराजांच्यासाठी जाऊन ती जडीबुटी घेऊन येणारच. महाराज कसेही करून बरे झाले पाहिजेत, असे ते तिघे म्हणाले. मग दुसऱ्याच दिवशी तिघे प्रवासाला निघाले. गुट्टू ससेभाऊ, भोले हत्तीदादा आणि लखन माकड दादा. ते वाट काढत काढत जंगलातनं निघाले. अतिशय खाच, खळगे, काट्या कुट्याने भरलेली वाट होती, पण तिघांनीही ती वाट पार करत निघाले. त्यांना अडचणीचं काहीच वाटलं नाही. अडचणीपेक्षा त्यांना महाराज प्रिय होते, शेरखान महाराज, म्हणून ते काट्या कुट्यातनं चालत बऱ्याच वेळानं त्या डोंगराजवळ गेले. पण डोंगराजवळ गेले तोपर्यंत डोंगराच्या पायथ्याला एक नदी होती. आता नदी पार कशी करायची? मग गुट्टू ससेभाऊ म्हणाले, भोले हत्तीदादा, लखन माकड दादा, आपण थोडी विश्रांती घेऊया. माकड दादा, तुम्ही झाडाची फळे काढा. गुट्टू ससेभाऊ म्हणाले, मी थोडे गवत खातो. हत्तीदादा, तुम्ही दोघे फळे खावा. मग ठीक आहे म्हणाले. मग लखन माकड दादानी ती झाडाची फळे काढली आणि ससेभाऊने मऊ मऊ गवत खाल्लं. हत्तीदादानी, लखन माकड दादानी भरपूर पोटभर फळे काढली. पण आता नदी कशी पार करणार? मग भोले हत्तीदादा म्हणाले, अरे लखन माकड दादा, तू आणि गुट्टू ससेभाऊ दोघेही माझ्या पाठीवर बसा, मी तुम्हाला नदीतनं पलीकडे नेतो. ठीक आहे. मग दोघे पाठीवर बसले. मग हत्तीदादाने हळूहळू नदी पार केली, नदीच्या पलीकडे आले. मग ते चालत 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 वर आता डोंगराव जायचे होते. डोंगराव तरी कसे जायचं? ससेभाऊ घाबरले. पण लखन माकड दादा म्हणाले, ससेभाऊ, तुम्ही अजिबात घाबरू नका, मी आहे, घाबरायचं काही कारण नाही. मग त्यांनी ससेभाऊला लखन माकड दादांनी सावरलं. जरा थोडा वेळ आपल्या खांद्यावर घ्यायचे आणि चालायचे. मग भोले हत्तीदादाही हळूहळू हळू चालत शेवटी त्यांनी डोंगरावर गेले आणि हळूहळू उतरून डोंगर पार केला. थोडे जरा गुट्टू ससेभाऊ घसरले, पडले, पण लखन माकड दादांनी त्यांना पटकन उचलून वर घेतले आपल्या खांद्यावर. असे तिघे मित्र खेळत, हसत, बोलत त्या सरोवराजवळ पोचले. पोचत्यात तोपर्यंत काय झालं, कच्छ कासवदादा सरोवराच्या काठावर बसले होते.
ह्या तिघांना बघून म्हणाले, अरे मित्रांनो, तुम्ही एवढ्या लांब कसे काय आला? मला माहिती आहे सुंदरबनच्या जंगलातील तुम्ही तिघे आहात ना? हो हो. भोले हत्तीदादा म्हणाले, होय कच्च कासव दादा, आम्ही सुंदरबनातले आहोत. तुमच्याकडे येणे केले आहे, एक जडीबुटी पाहिजे आम्हाला. मग लखन माकड दादा म्हणाले, होय कासव दादा, आमचे शेरखान महाराज खूप आजारी पडलेत. मग गुट्टू ससेभाऊ म्हणाले, त्यांना बरं करण्यासाठी आम्ही तुमच्याकडून जडीबुटी न्यायला आलोय. मग कच्चे कासव दादा काय म्हणाले, होय रे मित्रांनो, देतो मी. तुमचे शेरखान महाराज खूप चांगले आणि दयाळू आहेत. असे महाराज जंगलाला पाहिजे, ते वाचले पाहिजेत. मी देतो. मग पटकन त्यांनी सरोवराच्या काठची जडीबुटी काढून दिली. मग लखन माकड दादानी ती आपल्याजवळ घेतली, एका झाडाच्या मोठ्या पानात बांधून, आणि तिघे मित्र परतीच्या प्रवासाला लागले. मग पहिल्यासारखेच हळूहळू हळू डोंगर चढले, परत डोंगर उतरले, नंतर नदीवर आले. मग भोले हत्तीदादांनी परत दोघांना आपल्या पाठव घेऊन नदी पार केली आणि परत खाच खळग्यातनं काट्याकुट्यातनं वाट काढत तिघे मित्र आपल्या जंगलात पोचले. ते आलेले बघितल्यावर सगळ्या प्राण्यांना आनंद झाला. सगळे प्राणी शेरखान महाराजांच्या गुहेसमोरच बसले होते. त्यांनी सगळ्या प्राण्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. अरे, एवढ्या लांबून एवढ्या संकटातून तुम्ही जडीबुटी घेऊन आला, सगळे प्राणी एका सुरात बोलले. मग भोले हत्तीदादा, लखन माकड दादा, गुट्टू ससेभाऊ काय म्हणाले, अरे मित्रांनो, हे कष्टाचे काम केलेच पाहिजे, कारण आपले महाराज बरे झाले पाहिजेत. महाराज आपल्याला पाहिजेत. न्यायप्रिय शांतताप्रिय महाराज आहेत ते नसून चालणार नाही. मग लखन माकड दादांनी जडीबुटीतली पाणी काढली आणि शेरखान महाराजांना खायला दिली. पाणी खाल्ल्यावर शेरखान महाराज जडीबुटी खाल्ली त्यांनी आणि ते झोपले. आणि मग दुसऱ्या दिवशी ताजेतवाने होऊन पहिल्यासारखे उठून बसले. परत खडखडीत बरे झाले. ते बरे झालेले बघून सगळ्या प्राण्यांना खूप आनंद झाला. सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. मग सुंदर अशी छानशी मेजवानी शेरखान महाराजांनी सगळ्या जंगलवासियांना दिली. सगळे जंगलवासी आनंदाने मेजवानी खाऊन आपापल्या गुहेत गेले. त्यांची चिंता मिटली. म्हणून आपल्या राजासाठी आपण प्राणही द्यायला तयार पाहिजे, अशा न्यायप्रिय राजासाठी. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.